मंडळी नमस्कार. सरडा हा एक प्राणी म्हणू की कीटक की अजून काय सरपटणारा एवढासा प्राणी, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तो झाडावर राहतो, तो जंगलात राहतो, तो घराच्या आसपासच्या परिसरातही फिरतो, आपल्या बागेतही असतो. या सरड्याचं वैशिष्ट्य आहे रंग बदलणे. पण कधी कधी भीती वाटू लागते. एखाद्या उंच झाडावर जाऊन सरडा धाडकन स्वतःला टाकून खाली देईल आणि पाठीवर पडून मरून जाईल की काय, आत्महत्या करून, असं वाटायला लागलंय. कारण रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा भयंकर जात आली आहे ती रंग बदलणाऱ्या राजकारण्यांची. यांचे रंग आणि ढंग नेहमी बदलत असतात. चला, या सरडा या प्रजातीविषयी बोलण्याच्या ऐवजी तुम्हाला राजकारणातल्या रंग बदलणाऱ्या माणसांच्या विषयी जास्त बोलणं आवश्यक आहे. मी काही पोस्ट दाखवतोय. तारीख आहे 14 सप्टेंबर 2021. महाराष्ट्राच्या माहिती जनसंपर्क संचालनालयाने टाकलेल्या या 2 पोस्ट आहेत. पहिली आहे ती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या ऑनलाईन बैठकीची, आणि दुसरी आहे ती या ऑनलाईन बैठकीनंतर एक अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला गेला त्याची. 14 सप्टेंबर 2021 या तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे, जे स्वतःला हिंदू नायक, हिंदू हृदय सम्राट, मराठी हृदय सम्राट वगैरे वगैरे नव्या उपाध्यांनी स्वतःला नावाजतात. काय होती ही बैठक आणि कशाचा आहे हा फोटो? देशामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 लागू झाली. या NEPचा अहवाल, तो NEP वाचून, ती पॉलिसी वाचून, त्याबाबत अभ्यास करून आपली महाराष्ट्रातली पॉलिसी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने एक समिती नेमली. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक समिती नेमली. या समितीमध्ये होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर, सुखदेव थोरात आणि एकूण 18 लोक. एका वेड फुली फुली विद्वानाने रघुनाथ माशेलकर हे केवळ काय रसायनशास्त्रज्ञ आहेत अशी मुक्ताफळं उधळली होती. त्यांना काय कळतं म्हणलं एज्युकेशन पॉलिसी मधलं. त्या विष पेरणाऱ्या माणसाला मला सांगायचं आहे, असे विष पेरणाचे 100 प्रयोग जरी झाले तरी तुम्ही रघुनाथ माशेलकरांचं मोठेपण समजून घेऊ शकणार नाही. रघुनाथ माशेलकरांच्या विषयी वाद असतील, पण ज्या माणसाला आत्तापर्यंत 51 वेळा डिलीट प्रदान झालेली आहे, 51 वेळा, आणि त्यातल्या 20 ते 22 संख्या मला निश्चित माहीत नाही, 20 की 22 त्याची या विदेशी विद्यापीठांच्या आहेत. म्हणजे 50हून अधिक डिलीट जो माणूस स्वीकारतो त्याच्या विद्वत्तेविषयी भुंकणाऱ्या श्वानांनी बोलायचं नसतं. 1. नंबर 2, ज्यांनी हे विधान केलंय त्यांना मला सांगायचं आहे की हेच रघुनाथ माशेलकर 2 विद्यापीठांच्या कुलगुरू नियुक्तीच्या समितीवर आहेत. आणि ती कोणती विद्यापीठ आहेत माहित आहे चाचाजी? ती विद्यापीठ आहेत ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. म्हणजे ज्या विद्यापीठात आपल्याला प्रवेश मिळेल की नाही, म्हणजे बघायला जायला, याच्याविषयी शंका आहे. त्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर कोण असतील हे ठरवणाऱ्या समितीतल्या माणसाला शिक्षणातलं काय कळतंय असा प्रश्न विचारता आपल्या बुद्धीची कीव करावी वाटते. या मराठी मुलकातल्या मराठी माणसांनी, डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांनी, सुखदेव थोरातांनी आणि काही लोकांनी अभ्यास केला. तो अहवाल उद्धवजींच्याकडं सुपूर्द केला. मुणगेकर त्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते, माशेलकर त्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. तो अहवाल सुपूर्द केला, तो स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी करायचं ठरलं. यावेळी काय सांगितलं गेलं होतं? या अहवालामध्ये काय म्हटलं गेलं होतं? तर
भारतीय भाषांचा अभ्यास हा महाराष्ट्रातील पिढीला झाला पाहिजे, त्यातल्या त्यात हिंदीचा अभ्यास करता आला पाहिजे, हिंदी समजली पाहिजे आणि हिंदी समजून घ्यायची असेल तर तिचं ज्ञान देणं आवश्यक आहे. म्हणजे आठवड्यात एखादा तास हिंदी विषयासाठीचा द्या, ज्यात नमस्कारला काय म्हणतात, आईला काय म्हणतात, बाबाला काय म्हणतात, धन्यवादला काय म्हणतात, या सगळ्या विषयांना शिकवावं. त्या भाषेचं प्राथमिक ज्ञान द्यावं. त्याची परीक्षा घेण्यात येऊ नये, पण त्यांना हिंदी शिकविण्यात यावी असं सांगितलं गेलं. याशिवाय अन्य भारतीय भाषा शिकायच्या असतील तर त्याही शिकता याव्यात हिंदीच्या ऐवजी. मग कुणाला गुजराती, कुणाला ओरिया, कुणाला तेलुगू, कुणाला तामिळ ही शिकायची असेल तर ती देखील शिकता यावी आणि त्याचं प्राथमिक ज्ञान द्यावं. परीक्षा घेण्यात येऊ नये हे सांगितलं होतं. त्यातल्या त्यात हिंदी तर शिकवाच असा आग्रह होता. आणि ही त्रिसूत्री भाषा पद्धती, काय त्रिस्तरीय भाषा पद्धती स्वीकारलेली होती. जेव्हा मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी अन्य भाषा शिकल्या पाहिजेत असंही विधान केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी असा रंग बदलला की ते काय 25 स्तरीय करा, 26 स्तरीय करा बोलले, ते ऐका. असेल काही असेल, पण 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आधी त्रिभाषा असेल ना तर 100 भाषा सूत्र असेल. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. बरं, हे त्रिभाषा सूत्र देशातल्या किती राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे का? तिकडे हिंदी शिकवत आहे का? शिकवत असेल तर जरूर शिकवा, आमचं त्याला ना नाहीये. तर तुम्ही तामिळनाडूमध्ये शिकवत आहे का? कर्नाटकात शिकवत आहे का? म्हणजे पहिले 2 फोटो, त्यांच्या बातम्या आणि आत्ताचं विधान आहे की नाही, रंग बदलण्यासारखं. रंग बदलणं याला म्हणत असतात. आणि हिंदी शिकल्याने फरक काय पडणार आहे? म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे सत्तेत असतात तेव्हा हिंदी शिकण्याचा मुद्दा लावून धरतात आणि जेव्हा सत्तेतून बाहेर पडतात तेव्हा मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी लावून धरल्यावर तुम्हाला बोलावं वाटतं. मग हे सगळं देवेंद्र फडणवीस उघड करतात. कसं करतात ते ऐका. माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे. ऐकलं? मग यांना काय बोलावं आपण? ते उगाच बोल बच्चन भैरवी जे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते खोटं आहे का? ही बोल बच्चन भैरवी राज ठाकरेंनी मुद्दा उचलला म्हणून आपण उचलायचा, एकत्र मोर्चा काढायचा, यारे यारे बाल जवान म्हणून विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा. मुळात NEP किती लोकांनी वाचलाय? काही दीडशाण्यांनी तर NEP 2020 ना केंद्राचा वाचलाय, ना राज्याचा वाचलाय, ना कुणाचाच वाचलाय. कोण स्वीकारलाय हे बघितलं नाही. अरे त्यांनी स्वीकारलेलं योग्य आहे, कारण ते अनेक विद्वानांनी सांगितलंय म्हणून इम्प्लिमेंट करायला गेलं की आम्ही स्वीकारलेलं फालतू आहे असं म्हणून ओरडणाऱ्या उद्धव ठाकरेंना बघितल्यावर तो उद्यानातला सरडा सुद्धा रंग बदलण्यात आपल्यापेक्षा एक्सपर्ट कोणीतरी आहे असं समजून लाजेल आणि आत्महत्या करेल की नाही. नमस्कार.